जॉईनिंग पासून बघितलं कोणत्या कोणाच्या पोटात होते आता मी प्रत्येक पोटात काम केलंच असेल ना थोडं आणि तालुक्यामध्ये सगळे तालुक्यात जॉईनिंग गंगापूरला 3 वर्ष लॉंग घेऊन 2 वर्ष वय फोटो घ्यायचा असेल तर मग सोबत तिकडे उभं राहायचं ना सगळे दिसतील या बाजूने फोटो आवडते सर्वांना मार्गदर्शन करणारे 2018 पासून मी या ठिकाणी आलो आहे। शिपाई पदावर मी रुजू झाल्यापासून कसल्याही मला अडचणी असल्या म्हणजे घरामध्ये आमच्या सगळ्यांना अडचणी असेल तर प्रेमाने आपुलकीने समजून सांगतात असे आमचे सर्वांचे आवडते आपण त्यांना आप्पा म्हणतो। आपल्या आप्पांचा सन्मान आपले जिल्हा सत्र न्यायालयाचे रजिस्ट्रार साहेब शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतील अशी मी साहेबांना विनंती करतो। कोकणे साहेब आणि डांगे साहेब ती भेटवस्तू देशील। घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे आयुष्य नव्याने बांधले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे आयुष्य नव्याने बांधले पाहिजे निरोप घेता आमचा आठवले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे कालचा पावसाळा जणू जाच लागे कालचा पावसाळा जणू जाच लागे आजचा तो दिवस आठवला पाहिजे हे जीवन आनंदी जगले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायालयाचे रजिस्ट्रार श्री सरोज साहेब तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री रामजी पाटील सत्कारमूर्ती आणि कर्मचारी वृंद आज बेंबळाप्पाचा जो निरोप समारंभ आहे ही सर्वांना माहीतच आहे। त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे 2008, 9 आणि 10 आणि त्यांनी माझ्यासोबत त्यांनी काम केलेलं मी DJ1 DJ2 असताना आणि बेंबळाप्पाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अतिशय सुंदर आणि शांत त्यांचा स्वभाव आहे। कोणतंही त्यांना किती काम सांगितलं आपण आप्पा याची फाईल घेऊन आहे वापिंगचं सध्या वापिंगला आहे ही फाईल घेऊन येते कधीच असं म्हणलेलं नाही की फाईल आणत नाही किंवा तो गट्टा सापडत नाही असं आणि त्यांचं जे कर्मचारी वृंदामध्ये अतिशय सुंदर आणि चांगलं नातं आहे आणि त्यांची सेवा अतिशय सुंदरपणे चांगली गेलेली त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी देवाजवळ एवढी प्रार्थना करू शकतो पुढच्या आयुष्य त्यांना सुख समाधान शांततेचं भरभराटीचा विश्वास आणि प्रार्थना सर्व कर्मचारी आज ह्या कार्यक्रमासाठी अत्यंत वेळात वेळ उपस्थित राहिले तसेच ह्या कार्यक्रमासंबंधी संघटनेचे अध्यक्ष दांगे पाटील आणि सरोज साहेब हे सुद्धा वेळेमुळे खूप उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आभार आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार। जय हिंद।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सरोशा साहेब, प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय संभाजीनगर, आपले सगळ्यांचे आवडते नेते कोकणे साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती बेंबळे आप्पा. आज वयोमानानुसार ते निवृत्त होणार आहे. 26 वर्षापूर्वी मी या न्यायालयात आलो होतो. त्या घडीचे जे काय आजचे म्हणजे त्या काळचे मित्र होते ते हळूहळू आता सेवानिवृत्त होत चाललेले आहेत. त्यापैकी आमचे जोशी पूर्वी रिटायर झाले, बेंद्रे आप्पा झाले, आता बेंबळे आप्पा चालले. हे जे काही पूर्वीचे आधीचे जे कर्मचारी होते यांच्याकडून काही बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हे त्या काळामध्ये एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे कर्मचारी होते. हे बाहेर जिल्ह्यातून आलेले सगळे कर्मचारी होते. यांनी एकमेकाला मदत करून छोटे छोटे घरं प्लॉट घेऊन बांधकाम करून एकमेकांना मदत करून त्या काळी इथं स्थायिक झाले. त्यापैकीच बेंबळे आप्पा आहे. मला एक आनंदाची गोष्ट असं सांगायची तुम्हाला की बेंबळे आप्पा म्हणजे एकदम निर्मळ माणूस. त्यांनी आयुष्यात कधी कोणाला उलटून शब्द कधी बोलले नाही आणि आनंदाने आयुष्य जगले. म्हणजे त्यांनी आनंदाने आयुष्य जगा अशी माझी अपेक्षा आहे. न्यायालयातलं सगळं काम सोडून आता फिरावं. गोष्टी जरी कमी झाली असेल तरी तब्येत चांगली सांभाळली. त्यांच्या पुढील भविष्यासाठी आयुष्यासाठी प्रार्थना करतो देवाला. मी एवढं बोलून 2 शब्द सांगतो. खूप खूप धन्यवाद साहब. मेरे तरफ से आपका को शुभकामना दे दे. आपका साहब की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. त्यानंतर आपल्या मीरा बोर्डे मॅडम आपणच्या लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्गाचा खेळ हा वेगळा, निसर्गाचा खेळ हा वेगळा, ना कधी कुणालाच कळला. नियतीच्या समोर झुकतो आपण, नियतीच्या समोर झुकतो आपण, सर्वांनाच खेळावा लागतो खेळ आपापला. सरकारी सेवेत रुजू होतानी, सरकारी सेवेत रुजू होतानी हर्ष मनोमनी होईल. निवृत्त होतानी कंठ दाटून येईल. निरोप देतानी नैने अश्रू येईल. धावपळीचे जीवन आता नसणार, धावपळीचे जीवन आता नसणार. रोजची ऑफिसला येण्याची दगदग संपणार. ना पुकारा ना कसले दडपण, ना पुकारा ना कसले दडपण, घरी राहून जगूया आपले जीवन. पुढील आयुष्य राहो आनंदी, पुढील आयुष्य राहो आनंदी, निरोगी जीवन लाभो जीवनी. निरोप देणे घेणे ही तर रीतच आहे, निरोप देणे घेणे ही तर रीतच आहे. हसत हसत राहावे हीच इच्छा म्हणून. दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही. सहवास इतक्या वर्षाचा विसरता मात्र येत नाही. ठीक आहे. आप्पा न बोलता ये. नमस्कार. सर्वांचे आवडते आपले, मी त्यांना नेहमी भेटल्यानंतर भीष्म पितामह असं म्हणतो, कारण ते दिसायला एकदम पांढरे झालेले विचारांनी आणि आजपर्यंत त्यांनी आपल्या न्यायालयामध्ये या ठिकाणी सेवा बजावली. आणि माननीय दांडगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, माननीय कोकणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय शांत संयमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, कुणाला शब्दानं त्या ठिकाणी कधी टोकलं नाही. आणि सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध त्या ठिकाणी राहिले होते. आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी संधी दिली त्या ठिकाणी कधीच त्यांनी नाही म्हटलं नाही. किती अवघड साहेब असू द्या, स्वभाव कसाही असू द्या, पण त्यांना ते त्यांच्या खूबीनं त्यांनी ते हँडल केलं. आणि आजपर्यंत आस्थापना विभागाला किंवा कुठल्याही न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांच्याबद्दल आलेली नव्हती, किंवा आपल्या सहकाऱ्यांची नव्हती, साहेबांची नव्हती, किंवा इतर वकिलांची कुणाची नव्हती. अशा प्रकारची निष्कलंक हा शब्द या ठिकाणी आपणसाठी एक चांगला शब्द त्या ठिकाणी त्यांच्या सेवेबद्दल आपल्याला वापरता येईल. अशा प्रकारची सेवा त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण केली. आपणची साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दृष्टी जरी कमी झाली असली तरी त्यांची इच्छाशक्ती आणि तब्येत अजूनसुद्धा मजबूत आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि पुन्हा जे काही आयुष्यामध्ये जे काही करायचं राहिलेलं आहे, जे उपभोग घ्यायचे राहिले आहे,
पर्यटन करायचं राहिलं असेल, देवदेव करायचं राहिलं असेल, त्या सर्व गोष्टी आपणच्या आयुष्यामध्ये घडून याव्यात. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मागच्या 8 दिवसाखाली सांगितलं की वेळ भेटेल तेव्हा त्यांचे चिरंजीव त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्यासाठी घेऊन जात असतात. अशा प्रकारचं आनंदी आयुष्य त्यांच्या कुटुंबात देखील आहे आणि न्यायालयात सुद्धा होतं. अशा पुढे त्याच पद्धतीचं आयुष्य त्यांना लाभो, आरोग्य त्यांचं आहे तशाच पद्धतीचं पुढेही चालू राहो अशी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि उपस्थित असलेल्या बऱ्याच जणांना बोलायचं असतं पण बोलण्याचं धाडस होत नाही. त्या सर्वांच्या वतीनं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं, माननीय रस्त्या साहेबांच्या वतीनं आपल्याला खूप शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचं आनंदी आयुष्य पुढे जगत राहावं अशी शुभकामना देतो आणि धन्यवाद. अध्यक्ष प्रमुख पाहुणे व इथं उपस्थित सर्व मान्यवर व माझे सहकारी मित्रमैत्रिणी, मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल विकासांचा धन्यवाद. मी फक्त 2 शब्द हे सांगू शकतो की जेव्हा मी इथं जॉबला लागलो त्यावेळेस माझ्यासारखे खूप जण विचार करत असतील की आपण शिपाई काम करायला थोडं लाज वाटते, पण तसं आप्पाच्या सहवासात आल्यामुळं मला खूप काही मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं. आणि आत्तापर्यंत 7 वर्षाच्या कालावधीमध्ये मी आप्पासोबत कमीत कमी 5.5 वर्ष सहकारी म्हणून काम केलेलं आहे. त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आणि अडीअडचणीच्या वेळेस ते खूप मनाला धीर देणारे आहेत. मी आता तुम्हाला तर माहिती आहे खूप काही प्रसंग येतात लाईफमध्ये, त्यावेळेस आप्पा माझ्या पाठीशी खूप चांगल्या प्रकारे खंबीरपणे उभे होते. मी जेव्हा दवाखान्यात होतो त्या पिरियडमध्ये त्यावेळेस आप्पा रोज 11, 11:30पर्यंत माझ्याजवळ येऊन बसायचे एकटे. आणि आर्थिक अडचणी असतील, मीच काय माझ्यासाठी खूप सारे सहकारी आहेत या हॉलमध्ये उपस्थित ज्यांना आप्पांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. त्यांचा कोणताही स्वार्थ नसताना ते पैशाची मदत म्हणा किंवा अजून कसलंही सहकार्य ते करतात. दिसायला ते जरी रागीट स्वभावाचे वाटले तर मनाने खूप हळवे आहेत, त्यांना कोणाचंही दुःख सहन होत नाही. असे भरपूर अनुभव मला त्यांच्याकडून आलेले आहेत. बस एवढं बोलण्यासाठीच मला संधी दिली त्याबद्दल. सर्वांना सप्रेम नमस्कार. तसं मी फारच नवीन आहे, जॉईन होऊन 6 महिने झाले, पण या 6 महिन्यात सुद्धा आपणनी मला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी इथं उभा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझा पहिला दिवस आठवतो, 12 मार्चला मी जॉईन झालो आणि इथून जात असताना पहिले मला आप्पाच भेटले होते. आणि त्यांना मी विचारलं, म्हणजे बघितलं मला असं वाटलं की थोडंसं मार्गदर्शन घ्यावंच. आणि आता सर्व त्यांची एवढी मोठी सेवा आहे, जवळपास 33 वर्ष म्हणजे जवळपास 3 तप होऊ लागले. ते इतकी मोठी सेवा, त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी. त्यांचा तो काही जे काही ते एक लगाव आहे कामाबद्दलचा, जो काही त्यांच्या मनात ध्यास आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल हे मला त्यांना बघितलं जाणवलं. आणि त्यांना मी विचारलं तर त्यांनी, म्हणजे मी पांढरे कपडे घालून घरूनच आलो होतो आणि आल्या त्यांनी विचारलं की तुला स्वच्छता नाही करायची, मग पांढरे कपडे कशाला घालून आलास. तर मग मला तिथं लक्षात आलं की अरे आपण एवढं पुस्तकं वाचून मोठे झालो आहे आत्तापर्यंत आणि ही साधी गोष्ट आपल्या लक्षात नाही आली. तर ती त्यांनी मला लक्षात आणून दिली. आणि त्याच्यानंतर मग मी नेहमीच इथून जेव्हा कधी कामाला खाली जात असेल त्यावेळेस 2 मिनटं का होईना इथे थांबून आपणशी 2 मिनटं बोलायचो, कारण त्यांच्या बोलण्यातून रोज नवीन एखादी गोष्ट कळायची आणि ते सेवेतले आपल्या कामातले बारकावे ते सांगायचे. आणि ह्याही पलीकडे आणखी एक मोठे आठवण म्हणून सांगायचे की गणेश सरांचे म्हणून माझा मित्र आप्पांच्या सोबत होता 3-4 महिने. आणि तो सिल्लोडला ज्यावेळेस त्याची बदली झाली तर तो जाताना अक्षरशः ढसा रडला होता. एवढा आप्पांचा लळा त्याला लागलेला होता. आणि त्याच्यातून मला कळलं की आप्पांचंही किती प्रेम आहे सहकाऱ्यांवरती आणि मला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन मिळालं ही माझी धन्यता आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हा आप्पांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम. आज आपले सर्वांचे लाडके आप्पा, आणि मी तुम्हाला काही सांगायची गरज नाही, आप्पांचं सहकार्य हे आपल्या प्रत्येक चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याला सुरुवातीपासून, म्हणजे जसं आपण जॉईन झालो, आता आपण जर सर्व आप्पापासून छोटे आहोत त्याच्यामुळे सुरुवातीपासून तर आज तयार, आणि इथून पुढं पण तुमचं ते असं त्यांच्या याच्यातून जाणवलं तर इथून पुढं पण तुम्ही मला हाक मारा, मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे असं त्यांचं व्यक्तिमत्व सर्व जाणतात आहात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष श्री सरसिया साहेब, कोकणे साहेब आणि आपल्या क्लास 3 संघटनेचे अध्यक्ष हे सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाला हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच सर्व कर्मचारी वृंद वेळात वेळ काढून बहुसंख्य संख्येने आज इथे हजर राहिले आणि ह्या कार्यक्रमासाठी पडद्या आडून आणि पडद्यासमोरून ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि
फळं आल्यानंतर हा कार्यक्रम संपला, मी असेच ऐकतो. Thank you so much.